न्यायालयाचा मोठा निकाल. श्रीरामपूरमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी नराधामाला 20 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने कठोर निर्णय देत आरोपी संजय दादा गांगुर्डे याला दोषी ठरवले आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश एस देशपांडे यांनी हा निकाल दिला असून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासी अधिकारी रोहिदास ठोंबरे यांनी कायदेशीर तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्याच्या सुनावणी दरम्यान सरकारी पक्षातर्फे एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आले. पीडितेची साक्ष, डॉक्टरांचा जबाब आणि महत्त्वपूर्ण पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने हा निकाल दिला. आरोपीच्या वतीने राजकीय वाद व शेती मजुरीच्या कारणावरून खोट्या प्रकरणात गोवल्याचा बचाव करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला. पॉक्सो कायद्याच्या कलम 6 नुसार आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरी आणि 10,000 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त कारावास भोगावा लागेल. याशिवाय भारतीय न्याय संहितेच्या कलम 351(2) नुसार 6 महिने सक्तमजुरी व 3,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट गटणे, ॲडव्होकेट नवले आणि ॲडव्होकेट कहाणे यांनी प्रभावी युक्तिवाद केला.